माधव बघ, जमलं तर लवकर ये. आरतीच भाऊ, खय खय चाललास? चाललो मी परत मुंबईला. बाय माझे एवढ्या लांब? अरे हो पांडू, आमचं घर आहे ना तिथे. तू येतोयस का मुंबईला आमच्या सोबत? नको, ते ओरडतील. कोण? ते परत इलेत ना. अण्णा अण्णा इलेत. पांडू शांत बस. पांडू, काळजी घे तू स्वतःची आणि कुठेतरी जात राहू नकोस. नाही जाणार. खूप मिस करेन रे तुला. तू करशील ना? काय असतं त्या माका नाहीत करू. अरे तुला त्याची आठवण येईल ना. हा हा, ता काय. हा येत ना, तुमची आठवण येत, वहिनींची आठवण येत, माधव भाऊंची पण आठवण येत. अरे तुझे माधव भाऊ नाही येत आमच्या सोबत. माधव भाऊ थांबतो. हा थांबा थांबा, येस थांबा. बर, निघतो आता आम्ही. थांबा वहिनी. सरिता, हळदी कुंकू. वय करा. पूर्वा, जा बाय करंडो घेऊन ये. आरचीसा, सावकाश गाडी चालव. पोचल्यावर फोन करा. आणि हो काकी, नक्की करेन. हे घे. जाऊ बाय, हळद कुंकू लावू ना. तीत भात पाळूक होई. हे बघ काय, चार्जर इथेच विसरली. हा, अगं तू लॅपटॉपचा चार्जर इथेच विसरलीस. तुला गरज लागेल ना त्याची. हा निलिमा, शेवट आहे मी या घरात. माझी जागा मी मिळवीन. पण आता हीच संधी आ. जाऊ बाय पण घरात नाही होत. मध्ये मध्ये कोण काय करणार नाही. तुम्ही माधव भाऊजींशी सगळ्या जमिनीचा बोलून घेवा. त्यांचा मन वळवा. वय गो, पण सगळं कायदेशीर होऊ खया ना. कागदावर येऊ खया. माधव भाऊजींनी एकदा वय म्हटल्यावर कागदावर येऊ कितीसा वेळ लागणार हा. त्यांका सांगा, त्यांचा मुंबईत सगळा व्यवस्थित हा. आणखी काय हवा. हाय त्यांनी मांगरावरची जमीन घेतल्यानी तरी काय फरक पडणार हा त्यांका. पण आपल्या चांगली जमीन मिळाली तर शेती भाती तरी करूक मिळत. वाटल्यास त्याच्यातलो वाटो देतो म्हणान सांगा. होय, मी माधवाशी बोलून बघतोय. कधी वेळ भेटू काय हो. वेळ बघून बोला. जास्त उशीर करू नको, नाहीतर सगळं व्यवहार व्हायचो आणि आपण हात चोळत बसू. बघतोय मी. खर्चा नावा काय त्याच्यातलंच खातंय. अभिरमा, कुठे बाहेर जायला निघालेस का? अरे हां दादा,
ते जरा कलेक्टर ऑफिसमध्ये जातो आणि आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ना ते डुप्लिकेट कॉपीज घेऊन येतो. हा बरं झालं बरं झालं. मी आठवण करणारच होतो तुला. जा जा. दादा हा प्रॉब्लेम संपला ना की पुढचं सगळं व्यवस्थित होईल. हा तुला मुंबईला पण जाता येईल. माझी पण सगळी कामं होतील. अरे देविकाचे आई वडील पण आता किती वेळ थांबणार ना. हो ना, त्यांची मुलीकडची बाजू आणखीन किती वेळ थांबणार ना ते. काय बरं, तुझ्याकडे पैसे आहेत का? हो आहेत पैसे. काय आहेत? हे अरे घे. नाही नाही दादा ऐक ना, आहेत मी घेतलेत पैसे. हे घे. अरे दादा ऐक ना. तू ऐकणार नाहीस का? अरे पण घेतलेत ना मी. हा, बोलू नकोस अजिबात. दादा ऐक ना. काय पैसे आहेत? हे बघ घेतलेत ना. बर, लागतील पैसे. आणि तुझे जे पैसे आहेत ना ते तसेच ठेवून दे. अरे खर्च काय कमी आहेत का? हा असं. आणि हो, नाश्ता करून जा. नाही नाही, आता बाहेर जात असताना वाटेवर नाश्ता करेन. म्हणजे काय, ते वडापाव नाही तर भजीपाव होय ना? नाही दादा, खाईन काय मिळेल ते खाईन. बरं, बघून खा काय ते. हो त्रास नाही झाला म्हणजे मिळवली. हो हं? चल निघतो मी. हा परत सगळी कामं लांबणीवर नको जायला. हो हो हो. आणि दादा हा आता असताना नेनी काकांना पण भेटून जातो. हा, चल येऊ मी. सांभाळू. हो. हा सरिता, काय झालं हो? अगो माधव खाली येलो हा अभिरामाच्या खोडीत आवडता. त्याका फरसाण दे, चाय दे. देते. ह्या काय? पोहे करताय भाऊजींसाठी. तो त्याका फरसाण चालत. आता असा करून चालणार नाही. चांगला चुंगला खाऊक घालूक वया. होय, पण अगं वेळ लागत ना आता. 4 तास नाही लागणार. पोहे मगाशीच भिजत घालत होते, पण नंतर कंटाळो येलो म्हणून ठेवून दिले. आत्ता करते. बघ काय ता, ये लवकर. हा. दत्ता भाऊ, तुमच्या नावावर 6 एकर मांगरावरची जमीन. ती नदीकडची जमीन इली असती, नाहीतर वरच्या आळीतली, तर ह्यांनी काहीतरी 4 पिका लावल्याने असती. तू भाऊजींना सांग माधवशी बोलायला. माधव काय तो घेईल निर्णय. सहजच आला होतात. निलिमा मॅडम कडे काम होतं. कसला काम होता? नाही नाही नाही, ते असे सांगू नाही शकते. आपल्या कसं कळणार ती माणसं किती केली होती? वय जाऊ बँका पण कळूक वया ना. नाही नाही नकोच, राहू दे. अहो नको काय, लावा तुम्ही फोन लावा. अरे नको म्हटलं ना. अरे किती नको. कारण फोन केल्यावर निलिमा नाही शेवंता बोलते.